लहानपणापासून आपण ऐकत येतोय ती राणीची बाग भायखळा स्टेशन पासून 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर आहे. आतमध्ये सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी पार्किंग अवेलेबल आहे आणि पार्किंगचे चार्जेस सुद्धा इथे लावलेले आहेत. बाजूलाच एंट्रन्स फीज पण आहे. राईट साईडला तिकीट काउंटर आहे आणि आता भल्या मोठ्या लाईन मध्ये उभे राहून तिकीट काढायची काहीच गरज नाही, कारण आता ऑनलाईन बारकोडने सुद्धा तिकीट काढू शकतो. आम्ही सुद्धा बारकोडनेच तिकीट काढले आणि बाहेर असलेले काही आर्टिकल पीस पाहत होतो. ते आर्टिकल पीस एवढे रिअल वाटत होते जणू की ते रिअलच प्राणी आहेत. या बागेला 160 वर्षापेक्षाही जास्त वर्ष झाली. ती राणीची बाग आता कशी आहे ते बघूया. आतमध्ये आल्या आल्या आम्हाला हा मॅप दिसला. असे मॅप बागेत जागोजागी लावलेले दिसते. आधी या बागेचे नाव विक्टोरिया होते, पण नंतर शिवाजी महाराजांची आई वीरमाता जिजाऊ यांच्या नावावर बागेला नाव देण्यात आले. आतमध्ये स्वच्छतेकडे खूप लक्ष दिले जाते. आता वेळ न घालवता प्राणी बघूया. पहिले आम्हाला पक्ष्यांचे नंदनवन दिसले. खूप सुंदर अशी सजावट बाहेर केलेली होती. हा आहे धनेश. याची चोच इतर पक्ष्यांपेक्षा खूप मोठी होती. इथे तुम्हाला फक्त हिरवा पोपटच नाही तर वेगवेगळ्या रंगाचे पोपट पाहायला मिळतील. भले ही पक्षी आपल्याला पिंजऱ्यामध्ये दिसत असतील, पण त्यांच्या संरक्षणासाठी इथे खूप काळजी घेतलेली दिसते. आम्हाला एक पक्षी पाहायला मिळाला नाही, जो आहे मोर. चला तर मग पुढे जाऊयात. पुढे आल्यानंतर आम्हाला पाण्याजवळ राहणारे वेगवेगळे पक्षी पाहायला मिळाले. आता तुम्ही पण घर बसल्या या पक्ष्यांचा आनंद घ्या. पक्षी पाहून झाल्यानंतर आम्ही मगर पाहायला निघालो. मगर पाहण्यासाठी अंडरग्राउंड रस्ता सुद्धा आहे, जिथून तुम्ही पाण्यामधील मगर सुद्धा बघू शकता. खाली आल्यानंतर खूप सुंदर असा नजारा पाहायला मिळतो. पाण्यामध्ये आम्हाला 3 मगरी दिसल्या. नंतर आम्ही वरती येऊन पाहिल्या तर त्या असली का नकली ते आम्हाला पण समजलं नाही, कारण त्या हलतच नव्हत्या. पण या दोघांनी या नकली मगरीचा मस्त फायदा उचलला आणि आता आम्ही कासव बघायला निघालो. कासव पण 2 प्रकारचे असतात हे आम्हाला इथं गेल्यावर समजलं. जमिनीवर राहणारे वेगळे आणि पाण्यात राहणारे वेगळे. इथे 5000हून अधिक झाडांना वाढवले आहे आणि त्यांची काळजी घेतली आहे. निसर्गाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही पेंग्विन पाहायला निघालो. पेंग्विन पाहायला जाताना आम्हाला छोटे छोटे फाउंटेन बघायला मिळाले. आतमध्ये खूप थंडावा होता.
पेंग्विन्सला पोहताना पाहायला आम्हाला खूप मजा येत होती. तिथे एक ब्रिटिश काळातील ट्रेनचा नमुना शोपीस म्हणून ठेवला होता. इथं ओम आणि वेद त्यांच्या स्वप्नातला हिरो म्हणजे लिटल सिंगमला बघून आनंदाने उड्या मारत होते. आता बघूयात वेगवेगळ्या प्रकारची हिरणे. कांकर, तो कार हलवत बसलाय. चीतळ त्याच्या फॅमिली सोबत. सांबर थोडा लहान असल्यामुळे त्याला शिंगे आली नव्हती. आता पाहूया आळशांमध्ये मोजल्या जाणाऱ्या प्राण्याला, म्हणजेच हिप्पोपोटामसला. तो एवढा आळशी होता की तो पाण्यामधून बाहेर येतच नव्हता. सहज पाहायला मिळणारा व वेदचा आवडता प्राणी म्हणजे माकड. पण तरीही इथे वेगवेगळ्या प्रकारचे माकड होते. त्यांची मजा बघूया. इथे नाश्त्याची व्यवस्था पण होती. कधीपासून ज्या प्राण्याला बघायची वाट बघतोय त्या प्राण्याला बघण्यासाठी खूप क्राऊड होता. जी माणसं वाघाला बघून घाबरतात तीच माणसं काचेमध्ये बंद असलेल्या वाघाची मजा घेत होती. वाघाला एवढ्या जवळून बघून आम्हाला खूप मजा आली. आता बघूया बिबट्या आणि तरसला. तरस गुफेमध्ये झोपला होता.
पण ते शांत बसले होते. सर्वात जास्त आळशी असणारा प्राणी अस्वल, आणि सांगितल्याप्रमाणे आम्हाला ते आळशीपणा करताना दिसले. बहुतेक प्राणी पाहून झाल्यानंतर आम्ही सिंह पाहायला गेलो, पण तिथे सिंह नव्हता. तिथे लिहिले होते आय एम कमिंग सून. बहुतेक त्याला तिकीट भेटली नसेल. ही आहे ब्रिटिशकालीन तोफ. हे मुंबईतील सुप्रसिद्ध काळ्या घोड्याचे शिल्प. ही मूर्ती 1965 मध्ये या बागेत आणली गेली. हा आहे जॅपनीज गार्डन, पण तो काही कारणावश बंद होता. लहान मुलांना खेळण्यासाठी 2 गार्डन असून तिथे वेगवेगळे पाळणे होते आणि त्या पाळण्यांवरती खूप सारी मुले खेळत होती. विचार करा, आपण पण लहान होतो तेव्हा असंच काही ना काही खेळायचो. बागेच्या एक्झिट गेट मधून बाहेर आल्यानंतर तिथे एक म्युझियम आहे. त्या म्युझियम मध्ये आम्ही गेलो होतो, पण तिथे व्हिडिओ अलाउड नव्हती. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.